नमस्कार. गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं की रेकीमध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रेकीच्या ऊर्जेबद्दल. त्या ऊर्जेबद्दल अजून काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. रेकीला अनेक लोक फक्त एक साधी टच थेरपी किंवा सामान्य ऊर्जेचा प्रकार असं समजतात. पण रेकी ही सामान्य किंवा अशी एक साधी ऊर्जा नाही, तर ती आपल्या शरीरात आणि जीवनात प्रवाहित होणारी अत्यंत पॉवरफुल अशी सार्वत्रिक म्हणजे सगळीकडे सामावलेली अशी जीवन ऊर्जा आहे. तिला लाईफ फोर्स म्हणतात. एक व्हायटल एनर्जी जी आपल्याला जगण्यासाठी, प्रवाहित राहण्यासाठी खूप गरजेची आहे. आजचे क्वांटम फिजिक्स सुद्धा सांगते की ही संपूर्ण विश्व, आपलं शरीर, आपल्या भावना, विचार हे सर्व ऊर्जेपासून बनलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळ्या व्हायब्रेशन्सवर चालत आहे. रेकी सुद्धा हा क्वांटम फिजिक्सचाच भाग आहे किंवा क्वांटम फिजिक्स ही या रेकीचाच भाग आहे, कारण की ह्याच्यात आहे व्हायब्रेशन्स, ऊर्जा, फ्रिक्वेन्सीज. जेव्हा ही ऊर्जा नीटपणे, मुक्तपणे वाहते ना, तेव्हा आपण निरोगी, शांत, संतुलित म्हणजे बॅलन्स राहतो. पण जेव्हा जीवनामध्ये ताण, दुःख, नकारात्मक भावना येतात, तेव्हा ही ऊर्जा कुठेतरी अडकलेली असते. तिला अडथळा निर्माण झालेला असतो आणि त्याचा परिणाम मग आजार, चिंता किंवा जीवनातील अनेक अडचणींमध्ये दिसून येतो. रेकी ह्या जीवन ऊर्जेवर काम करते. ती आपल्या शरीरातील चक्रांचे ऍक्टिव्हेशन करून देते, अलाइनमेंट करते. ही आपल्या मध्ये ज्या ऊर्जांची केंद्र आहेत, आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्याचं, या सगळ्यांचं जे संचालन करतात, असे जे ऊर्जांचे केंद्र आहेत, त्याला बॅलन्स करतात. वेगवेगळ्या टेक्निक्सने, वेगवेगळ्या टूल्सने, मेडिटेशनने या सगळ्यांचं संतुलन राखलं जातं. रेकी हा विज्ञान आणि अध्यात्म ह्यांचा एक सुंदर संगम आहे. ऊर्जेचं शुद्धीकरण, उपचार, आंतरिक परिवर्तन म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया, हे सर्व रेकीमध्ये सामावलेलं आहे. रेकीचं प्रशिक्षण हे 3 लेव्हल्समध्ये केलं जातं. लेव्हल 1 टू लेव्हल 3. Once you complete the level 3, you can be entitled as Reiki Master Healer. लेव्हल 1 मध्ये जो बेसिक फाउंडेशन कोर्स आहे, त्यामध्ये स्वयंशुद्धीकरण, रेकीच्या एनर्जीचं अलाइनमेंट, स्वतःचं तुमच्या एनर्जीशी अलाइनमेंट, रेकीचे नियम, तत्वज्ञान, पाम चक्राचं ऍक्टिव्हेशन, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातं. पाम चक्राचं ऍक्टिव्हेशन म्हणजे हे जे पाम चक्र ज्याच्यातून आपण हिलिंग प्रोव्हाइड करणार आहोत, या स्तरावर आपण स्वतःचे हिलिंग करण्यास सुद्धा सक्षम बनतो इन रेकी लेवल 1. Whereas in रेकी लेवल 2, ह्या लेवलमध्ये रेखीचे पॉवरफुल सिम्बॉल आपल्याला शिकवायला सुरू केलं जातं आणि त्यांचा वापर करून आपण आपली ऊर्जा जी आहे ती अधिक शक्तिशाली पद्धतीने हील करण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डिस्टन्स हीलिंग, जे आपल्याला लेवल 2 मध्ये शिकवलं जातं, ज्याद्वारे स्पर्शाशिवाय वेळ आणि अंतर ओलांडून आपण हीलिंग ज्या पद्धतीने किंवा ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं आहे, तिथपर्यंत आपली हीलिंग पोहोचू शकते. आपण ती पोहोचवू शकतो. नेक्स्ट आहे लेवल 3. लेवल 3 जी आहे ती मास्टर लेवल आहे. ह्यात अत्यंत सखोल आणि ट्रान्सफॉर्मेशनल असा हा टप्पा समजला जातो. ह्याच्यामध्ये मास्टर सिम्बॉलचं अट्युनमेंट केलं जातं. ॲडव्हान्स तंत्र आणि अत्यंत पॉवरफुल असं मेडिटेशन सुद्धा ह्याच्यामध्ये शिकवलं जातं. यामुळे उपचारांची तुमची जी ऊर्जा आहे ती 100% ने वाढलेली तुम्ही स्वतः अनुभवू शकता, जाणून घेऊ शकता. ऊर्जा शुद्ध, संरक्षित म्हणजे प्रोटेक्टेड आणि रिप्लेनिश करण्यासाठी आपल्याला काही मार्गदर्शनाची आणि मेडिटेशनची सुद्धा गरज आहे. हे सर्व लेवल 3 मध्ये शिकवलं जातं. या स्तरावर आपण स्वतःला प्लस इतरांना सुद्धा हीलिंग पोहोचवू शकतो. थोडक्यात रेकी म्हणजे आतल्या जागृतीचा प्रवास. रेकी म्हणजे, जे मी नेहमी सांगते, रेकी ही शिकण्याची नाही, तर रेकी ही जगण्याची कला आहे. ती शरीराला आरोग्य देते, मनाला शांतता देते आणि आत्म्याला
संतुलित ठेवते. आत्म्याला त्याच्या हायर सेल्फकडे जाण्यासाठी म्हणजे आत्म्याच्या प्रगतीसाठी ज्याच्यासाठी आपला जन्म झाला आहे ते उद्देश साधने करण्यासाठी रेकीचा उपयोग आपण करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपचाराची शक्ती जी आपल्या आतच आहे, ती बाहेर नाही. ती आपण शोधू शकतो आणि तिचा चांगल्या पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये समावेश करू शकतो. तर धन्यवाद. तुमच्या जीवनात सतत प्रकाश, प्रेम आणि हीलिंग ही कायम स्वरूपी प्रवाहित राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. धन्यवाद. थँक यू सो मच अँड ग्रॅटिट्यूड टू एव्हरीवन.